मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। शिवसेना चांदीवली विधानसभा के कार्य सम्राट आमदार दिलीप मामा लांडे के प्रयत्नों से 1200 लोगों को महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिया घर। वचन पूर्ति होने पर खुशी से भावुक हो उठे दिलीप मामा लांडे, छलक पड़े आंखों से आंसू। मुंबई के चांदीवली विधानसभा के कार्य सम्राट आमदार के रूप में सुप्रसिद्ध दिलीप मामा लांडे जी ने मीठी नदी एयरपोर्ट के जमीन पर बचे संदेश नगर, क्रांति नगर झोपड़पट्टी में रहने वाले लोग 50 वर्षों से लोग नरकी जीवन जी रहे थे। कांग्रेस पार्टी के पूर्व आमदार पूर्व राज्य मंत्री नसीम खान जी चुनाव के दौरान कहा करते थे, आने वाली ईद दिवाली बिंडगों में मनाई जाएगी। 20 वर्ष होने के बाद भी लोगों को घर नहीं मिला। लोगों के घरों में शौचालय का पानी भर जाता था, लोग दर दर भटक रहे थे। पूर्व आमदार नसीम खान के पास से आश्वासन के अलावा कुछ भी नहीं मिला। लोग चुनाव का इंतजार कर रहे थे। विधानसभा का चुनाव आया। दिलीप मामा लांडे से उपर्युक्त झोपड़पट्टी वासियों ने मांग किया कि हमें उपर्युक्त क्षेत्र के झोपड़पट्टी में से पुनर्वसन कराकर हमें नरकी जीवन से मुक्त करा देना है। दिलीप मामा लांडे ने संकल्प लेते हुए कहा कि चुनाव जीतने के बाद हर समस्या को अपने परिवार की समस्या समझकर उसका निवारण करूंगा। उसके बाद हम हमारे परिवार के लोग आपको पुनर्वसन के लिए हर तरह की लड़ाई शासन और प्रशासन से लड़कर घर दिलाने का काम करेंगे, यह मैं वचन देता हूं। अगर घर नहीं दिला पाया तो मैं अपने बेटे को लेकर आत्मदाह करके मर जाऊंगा। इस बात को ध्यान में रखते हुए मामा ने बहुत ही संघर्ष किया। जब मंत्री रहे, आज के मुख्यमंत्री के सामने झोपड़पट्टी वासियों की दर्द सुनाते हुए कहा कि हमारा वचन पूरा नहीं हुआ तो हम अपने बेटे के साथ में आत्महत्या कर लूंगा। तो एकनाथ शिंदे साहब ने कहा कि ऐसा करना की जरूरत नहीं है। मैं जानता हूं आप गौर गरीबों के नेता हैं, आप उनको अपना परिवार मानते हैं। जल्द ही आपका वचन पूरा होगा। गौरतलब है कि 26 फरवरी 2024 को उपर्युक्त 1200 लोगों को घर की चाबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के द्वारा देने की घोषणा हुई तो दिलीप मामा लांडे और उनका पुत्र मुख्यमंत्री का चरण स्पर्श कर आशीर्वाद लिया और वचन पूर्ति होने की खुशी से भावुक हो उठे और उनके आंखों से आंसू छलक पड़े। दिलीप मामा लांडे ने विशाल जन समूह को संबोधित करते हुए मुख्यमंत्री जी से साकीनाका पुलिस स्टेशन के लिए एक बिल्डिंग की भी मांग की है। बता दें कि जिन लोगों को कुर्ला पश्चिम HDIL प्रीमियम कॉलोनी के बिल्डिंग में घर मिला, उस क्षेत्र में खुशी की लहर फैल गई है। लोग मामा के संघर्ष की सराहना करते हुए बधाई दी है। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर चांदीवली विधानसभा के लोकप्रिय आमदार दिलीप मामा लांडे द्वारा 1200 लोगों को घर मिलने के बाद किसने क्या कुछ कहा। मेट्रो दिनांक टीवी न्यूज, इस वक्त मैं यहाँ पहुंचा हूँ कुर्ला के वेस्ट HDIL म्हाड़ा में। आइए हम जानने का प्रयास करेंगे। यहाँ पे काफी तादाद में लोग मौजूद हुए हैं और यहाँ पे रूम की शिफ्टिंग म्हाड़ा में लोगों को मिलने वाला है। तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्गदर्शन वगैरे करत नाही मी, फक्त शुभेच्छा देतो। आता लांडे मामाचं मार्गदर्शन पण झालंय आणि प्रयागचंही झालेलं आहे आणि उशीरही बराच झाला आहे। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमदार दिलीप मामा, सर्व उपस्थित मान्यवर, क्रांतीनगर आणि संदेश नगर मधील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे खाली बसा, प्रत्येकाचं नागरिकाचं स्वप्न असतं हक्काचं घर।
आणि स्वप्नातलं घर एकदाच मिळत असतं. आणि मला या ठिकाणी आठवत आहे की बाळासाहेब 95चं आपलं सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी म्हटलं, मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते, 40 लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घरं देण्याचा एक घोषणा बाळासाहेबांनी केली. आणि त्यावेळेस अनेक लोकांना वाटलं की हे काय घोषणा केली, परंतु हे काय सत्यामध्ये काय उतरणार नाही आणि हे काही शक्य नाही. खरं म्हणजे अवघडच काम होतं. परंतु आपण पाहतोय की एसआरईचा झोपडपट्टीचा पुनर्विकास, म्हाडाचा पुनर्विकास, आज आपल्या मुंबईमध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण अनेक निर्णय घेतोय. जेव्हा आपले आमदार महोदय गोरगरिबांचा आमदार कसा असावा, तर आपल्या मामा लांडेंसारखा असावा, अशा प्रकारचं त्यांचं काम. एकदा त्या अधिवेशनामध्ये इथल्या मतदारसंघातल्या सगळ्या समस्या त्याचा पाढा वाचत होते आणि पाढा वाचता वाचता रडायला लागले. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांनी त्या प्रकट केल्या. आणि एक संवेदनशील आमदार म्हणजे दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख समजून काम करणारा. मगाशी प्रयागने सांगितलं की जेव्हा 26 जुलैचा पूर आला त्यावेळेस आपल्या मुलाची पर्वा त्यांनी केली नाही, परंतु आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांची पर्वा या आमदारांनी केली. हे सगळ्यात मोठं म्हणजे ही सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या ज्या काही घटना असतात त्या आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून आपल्या विभागातला मतदार हे आपलं कुटुंब आहे. जसं मी समजतो तुम्ही सगळे आणि अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, तसं लांडे मामा आपल्या मतदारसंघातल्या सर्वांना परिवार समजतो. कारण आता माझं कुटुंब, माझं परिवार एवढ्यापुरतं मर्यादित आपल्याला राहता येत नाही. आणि त्यामुळे आपलं कुटुंब मोठं आहे आणि त्याच्या अडचणी देखील आपल्याला सोडवायच्या असतात. आणि म्हणून आज मला पहिलं काम आमदार महोदयांनी सांगितलं, त्या MMRDAच्या घरांना दुरुस्तीसाठी पैसे पाहिजे. मला वाटतं आपण किती 80 कोटी पहिले 85 कोटी रुपये आपण मंजूर केले. त्यांनी मला सांगितलं असं असं अनेक अडचणी आहेत, त्याच्यामुळे काय पाढा वाचत नाही आणि मला त्याची माहिती आपल्या लांडे मामांनी दिली, आमदारांनी दिलेली आपल्या सगळ्यांना. त्यामुळे शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून आज मोठा आनंद आहे. यापूर्वी देखील 220 लोकांना घरं दिली आपण आणि आज जवळपास 950 घरं, 961 लोकांना, 961 म्हणजे 1200 पेक्षा जास्त लोकांना घरं देण्याचं काम तुमच्या या आमदार महोदयांनी केलेलं आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांसाठी घरं पाहिजेत. रोटी कपडा मकान देनेवाला हे आमदार आहे. आणि ते जात पात कुछ नाही, सगळे हिंदू मुस्लिम शीख सगळे आपले सगळे गुन्या गोविंदाने राहतात. सभी लोग साथ में रहते हैं, मामा के साथ में है और मामा आपके साथ में है. तो आणि म्हणून हॉस्पिटलचं आपण केलं. किती रुपये त्याला खर्च? हॉस्पिटल आपण मामांच्या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांसाठी मंजूर केलं. त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. काम चालू झालं, कामही चालू झालेलं आहे. त्यामुळे गतिमान सरकार आहे, वेगवान निर्णय घेणारं सरकार आहे. आणि म्हणून 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण अनेक निर्णय घेतले. शेतकरी, कष्टकरी, माझ्या माता भगिनी, बांधव, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले. आज मुंबईमध्ये देखील आपण पाहतोय की सगळे अनेक वर्ष खड्ड्यातून लोकांनी प्रवास केला. आता सगळेच्या सगळे रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय. पुढच्या 2-3 वर्षामध्ये एकही खड्डा आपल्याला दिसणार नाही.
दरवर्षी रिपेअरिंगवर त्याचे पैसे जे खर्च होत होते ते वाचणार. कशाला ते खर्च करत होते मला माहित नाही, काळा पांढरा सगळं करत होते, परंतु आता हे सगळं बंद. आणि त्याचबरोबर सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे का नाही? चार तुमच्याकडे पोटदुखीवाले जास्ती आहेत. पोटदुखी झाली काही लोकांना. आपलं कामं सगळी सुरू आहेत मुंबईमध्ये. ब्युटिफिकेशनचं, डीप क्लीन ड्राईव्ह, स्वच्छता, हे सगळं. त्यामुळे काही लोकांना नक्कीच पोटदुखी होते. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केलाय. पण मामाने 4 आणले तिकडे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण विकासाची कामं करतोय. मुंबई नारायण छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून महाराष्ट्राचे भाग्य होता ते तुम्हा आम्हा सर्वांचे आशास्थान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा करून आजच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्व माझे आशीर्वाददाते, आज कार्यक्रमाच्या निमित्तानं मला दर्शन देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या तमाम बंधू भगिनी मातांनो, मी दिलीप लांडे माझ्या कुटुंबियासह ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या प्रेमाने, ज्यांच्या विश्वासाने तुम्हाला घरं मिळाली, त्यांच्या चरणावरती मी आणि माझा मुलगा त्यांच्या पायावरती डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतो, आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. ज्यांचा आशीर्वाद 1997 पासून ते आजपर्यंत माझ्या डोक्यावरती, माझ्या कुटुंबावरती आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं, ज्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती घ्यायचा असतो त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं असतं. त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे, मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालो. आपल्या हिंदू धर्माची प्रथा आणि परंपरेचा आदर करते वक्त बंधू मातानो, गेल्या 1997 पासून ते आजपर्यंत तुमचा आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या डोक्यावरती आहे. मी दिलीप लांडे माझ्या कुटुंबासह तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पायावरती डोकं ठेवून आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो, आपल्या सर्वांचं दर्शन घेतो. असाच आपला आशीर्वाद, असाच आपला विश्वास, असाच आपला सहकार्य कायम माझ्या डोक्यावरती राहो. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या विश्वासाने, तुमच्या आणि तुमच्या परिवाराची सेवा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून घडो, एवढं परमेश्वरच्या आणि तुमच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. बंधू भगिनी मातांनो, आज आपल्या आयुष्यामध्ये, तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. 2006 पासून हृदयामध्ये तुमचे अश्रू घेऊन फिरत होतो. वेळ हीच होती. मी साहेबांसमोर एका वर्षा बंगल्यामध्ये त्यापूर्वीच्या ह्या पोराला घेऊन गेलो जाळण्यासाठी. साहेबांनी सांगितलं, असं करू नकोस, तुझ्या लोकांना घरं द्यायची जिम्मेदारी माझी आहे. त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री नव्हते, नगरविकास मंत्री होते. साहेबांनी प्रयत्न केला, पण पाठीमागून काही लोकांनी वार केला. आपल्या हक्काची घरं मिळाली नाहीयेत. अनेक वेळा आंदोलन छेडले, घासलेटची बाटली घेऊन खिशात फिरत होतो मी, माझी बायको, 2 पोरं. अनेक आंदोलनं छेडली. साहेबांनी दिलेला शब्द माझ्या लक्षात होता, हृदयात होता. अनेक लोकांनी सांगितलं की शब्दाचा पक्का माणूस आहे, मामा घाबरू नकोस, तुझ्या लोकांना घरं मिळणार. 30 जूनला शपथ घेतली. 4.5 कोटी 5 कोटीसाठी माझ्या पोटाचं पोरग जाळण्यासाठी काढलं होतं.
त्या 5 आणि 4.5 कोटीच्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने बसलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 30 जूनला शपथ घेतली. 5 जुलैला 85 कोटी रुपये माझ्या गोरगरिबांसाठी दिले आणि ही घरं आता तुमच्या नशिबाने ओपन झाली. रात्री 11:30-12 वाजता बोलून सांगितलं तुझ्या लोकांसाठी 85 कोटी निधी मंजूर झालेला आहे. या स्टेजवरून साहेबांनी या कामाचा शुभारंभ केला आणि आज त्या दिवशी उशीर आले होते, आज 1 तास लवकर आले तुमचे आनंदाश्रू पाहण्यासाठी. माझ्या मुलांनी सांगितलं की माझ्या डोळ्यातून पाणी आलं. ते अश्रू 2006 पासून हृदयामध्ये साचवलेले होते. असाच आपला विश्वास कायम माझ्या डोक्यावरती पाठीवरती राहो. तुमच्या आशीर्वादाने तुमच्या विश्वासाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती कायम राहो. त्यांच्या आशीर्वादाने माझ्या चांदवलीचा विकास, चांदवलीतील लोकांची सेवा आणि चांदवलीतील लोकांना मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून करो एवढं परमेश्वर चरणी आणि तुमच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. ज्यावेळेस राजा आपल्या दारात येत असतो त्यावेळेस प्रजेसाठी मागायचं असतं. राजा ज्यावेळेस आपल्या दारात येत असतो त्यावेळेस प्रजेसाठी मागायचं असतं. आणि दिलदार राजा माझ्या विभागात आलेला आहे. येत असताना मी माझ्या लोकांसाठी मागणं माझं कर्तव्य आहे. साहेब मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की ज्या ठिकाणी एक भगवी साडी घेऊन त्या ठिकाणी माणूस उभा राहिलेला एक भगवी साडी पहिलेली महिला आहे, त्याच्या पाठीमागच्या लोकांना, संदेशनगरच्या लोकांना अजून बिल्डिंग मिळालेली नाहीये. तुमच्या समोर MMRDने दिलेला एस्टिमेट दिलेला आहे. मी जोडे आपल्या समोर पसरतोय. माझ्या या लोकांसाठी याच बजेटमध्ये 40 कोटी रुपये देऊन माझ्या लोकांनी संदेशनगरच्या लोकांसाठी 1 नंबर बिल्डिंगचं काम करून द्यावं आणि तुमचा आशीर्वाद माझ्या लोकांच्या डोक्यावर द्यावा एवढी या ठिकाणी विनंती करतोय. साहेब या ठिकाणी कमीत कमी 10,000 लोक येणार आहेत. ज्या ठिकाणी माझी बहीण बसलेली आहे, उपायुक्त DCP माननीय सातपुते मॅडम, माझे चव्हाण साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना बसायला जागा नाहीये. छोट्याशा गल्लीमध्ये पोलीस स्टेशन आहे. जर काय झालं तर बाहेर येता येत नाही, लोकांना सेवा देता येत नाहीये. माझी साहेब माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने, माझ्या या विभागातील लोकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की एक बिल्डिंग MMRDची एक बिल्डिंग माझ्या पोलीस स्टेशनसाठी द्यावी. मला माहिती आहे साहेब तुम्ही फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये माझ्या साकीनाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे जीव धोक्यात होते. त्या अधिकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी फक्त 5 मिनिटांमध्ये निर्णय घेऊन शिवशाही प्रकल्पाची बिल्डिंग माझ्या साकीनाका पोलीस स्टेशनला दिली. अशाच पद्धतीने तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या पोलीस स्टेशनसाठी, माझ्या या विभागातील जनतेसाठी या ठिकाणी पोलीस स्टेशन येण्यासाठी एक बिल्डिंग MMRDच्या माध्यमातून माझ्या पोलीस स्टेशनला मिळावी एवढी या ठिकाणी विनंती करतो. साहेब एक हॉस्पिटल मला तुम्ही दिलेलं आहात. 290 बेडचं हॉस्पिटल तुम्ही दिलं, काम सुरू आहे. तुमच्या आशीर्वादाने काम चांगलं सुरू आहे. या ज्या ठिकाणी तुम्ही आलात त्याच्या बाजूला 650 बेडचं हॉस्पिटल अर्धवट पडलेलं आहे. इथून फक्त 15 ते 20 मीटर अंतरावरती 650 बेडची बिल्डिंग अर्धवट अवस्थेमध्ये पडलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे MMRDची आणि महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेऊन जैसे थे या तत्वावरती सदर बिल्डिंग महानगरपालिकेला देऊन 650 बेडचं हॉस्पिटल, माझ्या विभागामध्ये बाबा हॉस्पिटल छोटंसं आहे, राजेवाडी हॉस्पिटल लांब पडतं, माझ्या या कुर्ल्यातील लोकांना हॉस्पिटल जवळ नाहीये. माझी आपल्याला विनंती आहे 650 बेडच्या हॉस्पिटलची एक बिल्डिंग आहे, अर्धवट अवस्थेमध्ये पडलेली आहे. ती माझ्या लोकांसाठी, गोरगरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी ती जैसे थे या तत्वावरती MMRDच्या माध्यमातून महानगरपालिकेला देऊन ती आरोग्य सेवा मिळावी एवढीच मागणी करून आपला आशीर्वाद असाच कायम माझ्या डोक्यावरती राहो. तुमच्या आशीर्वादाने या चांदवलीचा विकास
आणि चांदिवलीतील लोकांचं स्वप्न, चांदिवलीतील लोकांची सेवा आणि चांदिवलीतील लोकांना मान सन्मान द्यायचं काम पूर्ण हो, एवढी या ठिकाणी अपेक्षित करून आपली रजा घेतो. जय हिंद. जय. प्रत्येक वर्गामध्ये एका सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेणारा आणि आज खरं तर या ठिकाणी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या समोर मला बोलायची संधी मिळत आहे. अशा या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, अनाथांचा नाथ, गोरगरीब जनतेचा एकनाथ, अशा सर्वसामान्य जनतेचे सर्वसामान्य मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आणि साहेब, या जनतेने संदेशनगर असेल, क्रांतीनगर असेल, या जनतेने साहेब शिवसेनेचा आमदार त्या ठिकाणी कसा निवडून येईल, ज्या वेळेस आपली सीट धोक्यामध्ये होती साहेब, ज्या वेळेस आपलं मताधिक्य खाली गेलेलं, त्यावेळेस या संदेशनगर आणि क्रांतीनगर मधील लोकांनी आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी तारलेला आणि या चांदिवली विधानसभेवर भोगा फडकलेला साहेब. आणि साहेब त्यावेळेस त्यांच्या समोर फक्त मामांनी केलेली 15 आणि 20 वर्षामध्ये माझ्या आई असतील, माझे वडील असतील, यांनी नगरसेवक असताना त्या विभागामध्ये केलेली कामं त्यांच्या समोर होती. परंतु साहेब त्यांच्यासमोर सर्वात ज्वलंत प्रश्न हा होता की आम्हाला आमच्या हक्काचं घर आमच्या बिल्डिंगमध्ये मिळालं पाहिजे. साहेब फक्त मामांवर त्यांनी एकच विश्वास दिला की हाच माणूस आम्हाला त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये घर देईल. साहेब एका विश्वासाने त्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून दिला. परंतु साहेब आमच्या संदेशनगर मधील, क्रांतीनगर मधील आमच्या गोरगरीब जनतेला साहेब कोणत्याही परिवाराने घरं दिली नाही. साहेब त्या ठिकाणी अनेक आंदोलनं केली. आज त्या ठिकाणी साहेब तुम्ही याच्या आधी माझे वडील त्या ठिकाणी ढसाढसा लोकांमध्ये बसून रडत होते साहेब. एक मुलगा म्हणून त्या ठिकाणी मला ते पावलं नाही. परंतु आज हे मामांच्या डोळ्यामधून येणारे अश्रू हे विजयाचे अश्रू होते की त्यांनी दिलेलं वचन आज त्यांनी पूर्ण करून दिले, त्याचे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये येत होते. शिवसेना आणि लांडे परिवार या ठिकाणी स्वस्त बसणार नाही असं मामांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतोय. आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण सर्वसामान्य जनतेला त्यांची हक्काची घरं मिळवून दिली. आणि पुन्हा एकदा माझ्या वडिलांचे मी आभार व्यक्त करतो की या छोट्याशा कार्यकर्त्याला या मंचावरून बोलण्याची संधी दिली. कुटुंबाची काळजी करण्याची जबाबदारी घेऊन एक उज्ज्वल महाराष्ट्र घडवण्यासाठी आलेला प्रत्येक माता. आता फक्त आपण 10 लोकांना चाव्या दिलेल्या आहेत. संदेशनगरच्या 500 लोकांच्या चाव्या 1 तारखेला ज्या हॉलमध्ये आपण लॉटरी काढली होती गॅलेक्सी, त्याच हॉलमध्ये 1 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या चाव्या दिल्या जातील. क्रांतीनगरच्या सर्व रहिवाशांना 4 तारखेला ज्या हॉलमध्ये लॉटरी आपण काढली होती गॅलेक्सी हॉलमध्ये, 1 तारखेला 4 तारीख कसं आहे एवढा 1 तारखेला संदेशनगर आणि 4 तारखेला क्रांतीनगर या सर्व लोकांना तुमच्या हक्काच्या घराच्या चाव्या, कागदपत्र हे सर्व त्या दिवशी दिले जातील. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी परमेश्वराचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो की गेले अनेक वर्ष मी आणि माझ्या कुटुंबियांनी पाहिलेलं स्वप्न, माझ्या क्रांतीनगरमधील आशीर्वाददात्या लोकांनी पाहिलेलं स्वप्न, क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी आणि बामंडा हे मिठी नदी पात्रातील विमान प्राधिकरणाच्या जागेवरती जे वसलेली झोपडपट्टी आहे. पावसाळ्यात प्रत्येक
पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं, मुलाबाळांचा जीव धोक्यात होता. 2006ला मी वस्तुस्थिती माझ्या नजरेने पाहिलेली आहे. त्यामुळे 2006 पासून ते स्वप्न घेऊन फिरत होतो की या लोकांना यांच्या हक्काचं घर, त्यांची मुलं-बाळं सुखी राहतील अशा पद्धतीचं एक घर मिळावं. आणि म्हणून गेले अनेक वर्ष या लोकांना अनेक मंत्री असतील, अनेक आमदार असतील, या लोकांनी फक्त या गरिबीची चेष्टा केली, यांच्या भावनांशी खेळले आणि कुठले तरी खोटे डायलॉग सांगून या लोकांना फसवलं गेलं. परंतु ज्यावेळे या लोकांसमोर मी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो त्यावेळे या लोकांना सांगितलं तर एक वेळ विश्वास ठेवा, तुम्ही मला तुमची सेवा करायची, तुमच्या हक्काचं घर देण्याची संधी द्या, कुणी मुख्यमंत्री असो. त्या मुख्यमंत्र्याकडून तुमच्या मुलाबाळाचं, तुमच्या हक्काचं घर देण्याचं काम माझं आहे. जर शासनाने ऐकलं नाही, त्या मुख्यमंत्र्याने ऐकलं नाही, तर मी माझं अख्खं कुटुंब बलिदान करेल, परंतु तुमचं कुटुंब सुखात ठेवण्याचं काम करेल. आणि या दृष्टिकोनातून या पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये अनेक आंदोलनं केली. ज्या जनतेला शब्द दिला होता त्या जनतेला सांगितलं आंदोलनात कोणी येऊ नका, मी आणि माझं कुटुंब हे सर्व आंदोलन करेल. मी, माझी बायको आणि 2 मुलं घेऊन अनेक माध्यमातून आंदोलनं केली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. शासकीय दरबारी वर्षा बंगल्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक असताना मुख्यमंत्र्यांना सांगितलं की माझ्या क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, बामंडा लोकांना घरं द्या, अन्यथा या लोकांच्या घरासाठी मी माझं अख्खं कुटुंब, माझं घर बर्बाद करून टाकेल. मी माझ्या या मुलाला घेऊन गेलो होतो आणि या मुलावरती घासलेट टाकून सांगितलं होतं जर तुम्ही या लोकांना घरं नाही दिली तर मी माझं मुलगं त्या क्रांतीनगरमध्ये नेऊन जाळून टाकेल, बलिदान करून टाकेल. आणि हे वाक्य त्यावेळेचे नगरविकास मंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री यांनी ऐकलं होतं. त्यांनी मला शब्द दिला होता की दिलीप मामा, तुमच्या गरिबांची घरं द्यायचं काम माझं असेल, तुम्ही असं वाईट किंवा कुटुंबाला कुठंतरी त्रास होईल असं कुठलंही पाऊल उचलू नका. त्यांनी दिलेला शब्द 30 जूनला मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. 5 जुलैला 85 कोटी रुपये माझ्या विभागातील गोरगरिबांना हक्काचं घर देण्यासाठी, त्यांच्या घराची ही इमारत रिपेअर करण्यासाठी 85 कोटी रुपये दिले, येऊन भूमिपूजन केलं. आणि आज या जनतेच्या आशीर्वादाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या गोरगरिबांना त्यांच्या मुलाबाळाच्या हक्काचं घर देण्याचा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा या चांदिवलीच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक क्षण या ठिकाणी आलेला आहे. आज हा माझ्या कुटुंबातील आणि माझ्या या संपूर्ण जनतेच्या कुटुंबातील एक आनंदाचा आणि एक सुवर्ण अक्षर प्रयास करेंगे. यहाँ पे जो मौजूद है इन्हें ही आज चाबी दमदार आमदार दिलीप मामा जी के नेतृत्व में आज इन्हें चाबी मिलने वाली है. हम आइए उनसे जानने का प्रयास करेंगे. क्या कहना चाहेंगे? क्रांतिनगर रहते हैं हम लोग, वहाँ पर 50 साल से हमारे को सिर्फ जो इससे पहला नेता थे वो खाली आश्वासन देते थे. नसीम खान जी थे वहाँ के पहले आमदार मंत्री थे, लेकिन उन्होंने यहाँ पे बिल्डिंग बनाने का आश्वासन दिया, बिल्डिंग के रूम शिफ्टिंग देंगे, लेकिन हर साल बोलते थे आपकी दिवाली बिल्डिंग में होगी, आपकी ईद बिल्डिंग में होगी. ऐसे करते हुए उन्होंने 20 साल निकाल लिए. 20 साल के बाद में अभी मामा आए. मामा आने के बाद में अभी हम लोग को शिफ्टिंग क्रांतिनगर से यहाँ पे कोहिनूर सिटी में हो रही 2 नंबर बिल्डिंग में. 2 नंबर बिल्डिंग की आपको शिफ्टिंग दिया. अब मामा ने हमारे यहाँ के बहुत सारे काम किए. पानी की लाइन 9 इंच की, शौचालय बनाए, रास्ता बनाया, लाइट दिया, हर एक सुख सुविधा में हमारे साथ. पानी भरा तो इतने पानी गले, इतने पानी में हमारे को रक्षा करने को आए, हमारी मदद की. और मामा बहुत अच्छे. अगली बार वही आमदार रहेंगे 2024 और आमदार खासदार बहुत बड़े बनेंगे. वो सब जनता की दुआ है उनके
के साथ। तो आपको आज कहीं ना कहीं बहुत खुशी की बात है जो आज यहाँ पर हमारे लिए तो 50 साल के बाद में कोई हमको रूम दे रहा है, तो इससे बड़ी खुशी कोई हो ही नहीं सकती। आज जितनी खुशी हमें आज हुई है, तो आज कहीं ना कहीं आज चाबी जो इन्हें आज फ्लैट की मिलने वाली, काफी खुश नजर आते हुए लग रहे हैं। आइए हम और भी लोगों से जानने का प्रयास करें। आज आप लोग किस लिए यहाँ पे आए हुए हैं? हम लोग बैल बिहार संदेश नगर में रहते हैं। वहाँ का झोपड़पट्टी का हम लोग का रूम टूट के यहाँ पे हमको मिला है। दिलीप मामा ने हमको रूम दिलाया यहाँ पे। हम लोग बहुत साल के बाद हमारा शिफ्टिंग हुआ है। अच्छा, तो मतलब कहीं ना कहीं आपको चाबी आज मिलने वाली है? आज चाबी वाला लेटर हमको मिलेगा। अब उस खुशी में हमको बहुत अच्छा लग रहा है। इतने वर्षों के बाद, इतने सालों के बाद अब हुआ ये जाके काम। हमारा काम पूरा रुका हुआ था, ये काम दिलीप मामा ने हमारा करके दिया। आपको कितनी खुशी हुई है? बहुत खुशी। हाँ, बहुत खुशी, बहुत खुशी हुई है। तो कहीं ना कहीं बहुत ही खुशी की बात है। आइए हम और भी लोगों से जानेंगे। क्या आपको भी यहाँ पे चाबी मिलने वाली है? हाँ, मिलना वाली है। मामा ने बोले चाबी मिलना वाला है कल। अच्छा, हाँ। तो आप कहाँ रहते थे? संदेश नगर में। अच्छा, तो संदेश नगर की शिफ्टिंग यहाँ पे वहाँ पे है कल। मामा ने बोला वो संदेश नगर जो संध्यासी है ना, डबल संध्यासी, उधर का गू का पानी मेरा घर में घुसा रहा था। मामा ने अभी सुंदर है कि गार्डन बना के दिया, गार्डन बना के दिया। वो गार्डन में बच्चा लोग खेलता है, कूदता है, फूल निकाल रहा है ना। हम लोग भी भगवान के लिए पूजा साठी फूल भी लो लेता है, तो फूल का बहुत सुगंध है। मामा ने इतना बना के दिया। कहीं ना कहीं बहुत खुश हो आप? हाँ, आज चाबी भी मिलने वाली है। हाँ, तो वो गार्डन का जो संदेशी है ना, संदेश का पानी पूरा घूका पानी घर में घुस जाता था। मामा का पास फोटो हम लोग को छोड़ा ना। मामा सुंदर गार्डन है कि बना गिरी हम लोग को दिया। हम लोग का बच्चे लोग जागिरी खेल रहे हैं, बैठ रहे हैं, कूद रहे हैं। हम लोग जागिरी थोड़ा घेर मार के आता है, जरा घूम फिर गिरी वो गार्डन में। तो आपको कितने वर्षों बाद चाबी? अभी 85 साल में। सब लोग बोलते हैं आज मिलेगा, कल मिलेगा, परसों मिलेगा। वो आप कहाँ पे रहते थे एग्जैक्टली? संदेश नगर। संदेश नगर से आप? बाजार वो डोंगर का बाजू में हमारे। तो कहीं ना कहीं बहुत खुश हुए हैं मामा जी के काम को लेके। अभी मिल रहा है ना, बहुत खुशी है। 85 साल हम कष्ट नहीं कर। 85 साल इन्होंने? 45 साल हुआ। बहुत तकलीफ उठाया। अभी मामा ने हम लोग को खुशी दिला। बहुत दिन का सपना पूरा कर रहा है दिल्ली मामा। दिल्ली मामा को कभी हमें भूल सकती नहीं है। जब तक ये हमारे जान है तब तक ये हमारे दिल्ली मामा। तो मतलब आपको कहीं ना कहीं बहुत खुशी है। हम तो बहुत भावुक हो गए, बहुत खुश हैं। आज इन्हें भी कहीं ना कहीं इन्हें भी चाबी मिलने वाली है। हमारे मेट्रो चैनल के माध्यम से अपनी बातों को रखा। आज के लिए बस इतना ही। सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए। हमारे सहयोगी कैमरामैन सुबोध मिश्रा के साथ मुंबई SDIL MMRD।